लावून द्या. अरे बापरे. हॅलो नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काय खाता बेबी? आता याला तू धुवा, माझे सगळं ड्रेस ओलं होईल. हात वगैरे अहो काय चालू आहे? आबांकडे जा. खातोय तो, जाऊ दे ना. मध्ये ब्लास्ट झाला. कुठे कुठे झाला? जम्मू काश्मीर मध्ये. परत? कधी? रात्री? कुठे झाला पण नेमका? पोलीस स्टेशन मध्ये. ज्या ठिकाणी हे जे दिल्लीच्या ब्लास्टच्या लोकांचे हे ठेवले होते ना सोबत, तिथेच मुद्दामपणे तरी बोलवले. अहो काय तू करतोय? खातोय तो. तुझं बरं ठीक आहे, लागलं तुझ्या शर्टला लागू दे, मला काही नाही. खाऊन घे बेटा पटपट. मम्मीच्या शर्टला आता नाही लावायचं. मम्मी घरी आली ना रात्री की हात बुडवायचे ह्याच्यामध्ये आणि मग लावायचं चेहऱ्याला, सकाळी नाही लावायचं. आता तू खा. असं दे का तू शॉपिंगला? ते मम्मा घेऊ ना. मस्त शॉपिंग करा. जा काढून आण, जा काढून आण. पोरांना पोरच लागतात पण, है ना. त्याला आता तुम्ही काही कुठे असं शाळेत स्कूलमध्ये असं छोट टाकलंय नाही अजून? अच्छा, सकाळी नाही होतं. हो हो हो. मार मार बाबू, मार बाबू, किक दे. अरे तिथे कुठे? अरे मला नको देऊ, ते बाबूला ते. सो आज आहे सॅटर्डे वीकेंड आणि सकाळी अवेन्सचं वॅक्सिन होतं म्हणून वॅक्सिनला वगैरे घेऊन गेलेलो. नाही, त्याच्यानंतर मग वॅक्सिन वगैरे झालं, घरी आलं एक 12-12:30 वाजता. आणि मग थोडंसं विकेंड्स थोडंसं आवरायचं वगैरे असं त्या गोष्टी. आणि आता जायचं होतं सकाळीच ह्याच्या काही गोष्टी घ्यायला, पण मग आता म्हटलं चला आत्ता जाऊयात. सो चलो भेटू आपण डायरेक्टली तिकडेच. चलो खाओ. सो असा मस्तपैकी शिरा आज अवेशच्या नाश्त्यामध्ये आहे. गरमागरम, थोडंसं बदाम, थोडंसं काजू, त्याची ड्रायफ्रूट टाकलेली आहे, है ना अवेश. आणि मग आम्ही असं छान छान खातोय. आणि शिरा अगदी यम यम झालेला आहे, यम यम झालेला आहे, अगदी यम यम झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. म्हण त्यांना, तुम्ही पण नक्की ट्राय करा. माहीत नाही रात्री हो. अरे बापरे, रात्रीपासून माझी तब्येत, वरूनची तब्येत, तरी मी रात्री अझिथ्रोमायसिन घेऊन झोपली होती. पण रात्री जास्तच वज झालं, मला वॉमिटिंग फील होते, पोट दुखते, त्याच्यानंतर डायजेशनचा इश्यू झाला आहे, मळमळ होते, ताप आल्यासारखं झालं आहे, खूप विचित्र काहीतरी होतं आहे. आणि वरूनलाही सेम. कशामुळं झालं आहे काहीच आयडिया नाही आहे. 9:30 वाजले आहेत सकाळचे. खाऊन घे बेटा, ते काय म्हणतील मग असं करता तुमचे बाळ नाही बेटा. अवयाश बघा कसं खातोय, असं सांडत सांडत खातोय. चला आजीला फोन करू, सावीला.
सावीला फोन करू चला आता आम्ही सावीला फोन करू. आपण सर बघतो ना. आऊ दाखव काय काय घेतलं तू, काय काय भेटलं तुला. अरे अरे पडली होती का रे आऊ, पडली होती. झोप उडाली ना त्याची, हे बघून झोप उडाली. किती मोठ्या छोटे ते कळत नव्हतं, पण त्याने अंदाजाने की हे बरोबर होतील. आवडतं मुलांना. हो समजले की असं गेले की आवाज किंवा ढकलायचं त्याने पाहिलं ना, जवळपास तसंच करतो. अरे अरे त्यांना थँक्यू तर बोल. अहो त्या बाबांना थँक्यू बोल ना. कुकी त्या बाबांना थँक्यू बोल ना बेटा. नाही म्हणजे कसं थोडं शिकवतो आम्ही असं जरा, हा असं त्या पर्पजने म्हणते. पाणी घेतलं मी घेतले ना. हे बघ हे बघ हे बघ ते बघ इथे बाबा बघ काय दाखवत ते. आता तो तुमच्याशीच खेळेल, आता तो तुमच्याशी खेळेल. तुम्ही जर एकदा त्याला हे केलं ना. असंही त्यांचीच खेळतात सगळे मुलं. हो सगळे मुलं त्यांना चिटकतात. मुलं तर मुलं आमच्याकडे ती डॉगी आहे, हा ती पण चिटकते त्यांच्यात. तिला म्हणजे अशी भुंकते की बस ना घाच म्हणून मला असं. मग काही काम करत असेल तरी सुद्धा ती उड्या मारते खूप इथे पायाजवळ घ्या घ्या. आता तो याच्यातच 1-2-3 दिवस तरी आरामात तो खेळत बसेल. अरे बापरे, अरे बापरे. कुठे व्हिडिओ घे बेबी आता तर मला इकडनं दिसत नाही. नाही असं मी खेळत होते. मोकळी जागा मिळते. हे बघ बाळा, हे बघ विमान आहे ना, हे एरोप्लेन. कसं आलं ते एकदम पळत आलं ना. विमान आलं विमान. ये माझ्याकडे पाठव. शाबास शाबास. आलं. हे बघा आता पप्पांकडे आता. विमान येते. अहो तर मागे 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 करायचं, मग ते तू पुढे जातं. अविनाशकडे जा एरोप्लेन. अविनाशकडे. ढकल तरी आपल्याकडे. बघ ते हसतंय. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. अविनाश हसतंय ते असं हसते आहे ना, स्माइलिंग. हे बघ आलं वाय. हे बघ आता हे बघ दाडाकडे जाणार. आवाजाचं कळत येते आवाज. वाव. ते आजीसोबत खेळ ना. तिकडे गेलं बघ गाडी. नाही ते त्याचं निघालं ना की ते मला लावायला माझ्याकडे आणतो. लावून द्या. अरे बापरे. त्याला केवढा आनंद झाला वरून भाऊ. केवढा आनंद झाला त्याला. परत काढायचं. परत काढ. नाही काही नाही. काढू नको. हे बघ विमान चाललं बघ. अरे बापरे किती फास्ट गेलं. किती फास्ट. आपले
आता हे पैसा आलं, आली 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 गाडी आली. कालाच्या मागे आता काय ते सुरू होईल ते चक्र काढून द्यायचं ते. गौरी लहान होता ना तो कुकरचं झाकण असं ते असं हॉकीचं, तो काय तो असा छोटासा होता, खाली बसून कुठून उघडायचं की लावून द्यायचं, परत 2 मिनिटं उघडायचं. दिवसभरीच्या म्हणजे तिला स्वयंपाक करता असताना तेच काम असायचं. प्लेन आलं तिकडे खूप जोरात पळत होते. हो ना, खाली बघ दाखव तुला. ये 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 कम ये ये हे बघ काय म्हणतात अवेंश. अगं तुम्हाला पैसे मला परत टाक. हा पाठव पाठव. वाव सोड सोड. गुड बॉय. दिवसभर खेळू शकतो. हे सकाळी उठा ना तो किंवा पहिला अर्धा तास माझा हेच काम असतो. तो गाडी घेतो तिकडे आणि आपण बसलो ना, आपण म्हणतो बैस इथे बैस. नाही तर तो दुसऱ्यांना कोणी हे नाही करत, वेळ नाही देत नाही. वाव पाठव. तोपर्यंत मी सगळं ब्रश नाही करायचा, चहा नाही घ्यायचा. पाठव माझ्याकडे गाडी. राणी आली बरं का. तुझं ते हे कर, अप्रूव्ह कर. हेच नाही होत. हे बघ मला केलं का? हो केलं. प्लॅन करू मग. ये पकड मला. काही काढलं ना, काही ज्याला वीज असेल ना आणि जरा ताट रे. तिला अरे ते चालले ना, बेटा चल ना, त्यांना बाय बाय करू. नाही त्याला बाय, त्याला फिरायचंय त्याला. बाय. अरे जायचं कार मध्ये. अहो इकडे चालले बघ, मम्मा पण चालली. मम्मा चालली, ये लवकर इकडे. बाय. तिकडे जाणार. एवढासा छोटा दिसतो तो चाललाय. टाटा. अरे आवलू मी तुझा एक गाल घेऊन जाऊ. गाल घेऊन जाऊ का मी? म्हणजे मला केव्हाही पप्पी घेता येईल. घेऊन जातो मी. असतो अरे हो, सोड म्हणतो मला खाली दे. खेळायचं. थांब ना, खेळू दे, खेळू खेळू दे. दे. जा. जा, पळा.
तर आम्ही पुढच्या वेळेस आलो की कॉल करतो तुम्हाला. हो या हो मग नक्की तुम्ही. नक्की हो 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 हो. संडेला घरी पाहुणे आले होते माझ्या आणि ते होते माझे मामा सासू आणि सासरे म्हणजे वरूनचे सख्खे मामा मामी जे की मुंबईला राहतात. तर जेव्हा आऊचं बारसं होतं त्यावेळेस ते अमेरिकेला होते त्याच्यामुळं त्यांना काही येता नाही आलं आणि मग आत्ता त्यांना वेळ मिळाला म्हणजे मग ते आले आणि वेळ काढून आले होते आणि लंचलाच आले होते. मग आता लंचमध्ये काय बनवू म्हणून मग पावभाजीचा बेत ठेवला होता आणि तसंही ते खूप डाएट वगैरे सगळ्या गोष्टी पाळतात. मग जास्त सिम्पलच होतं जास्त काही असं नव्हतं आणि स्वीट ठेवलं होतं जामून वगैरे जेवण वगैरे झालं आणि अवेशला त्यांनी खूप सगळ्या अशा कारच आणले वेगवेगळ्या टॉईज कार असं खूप छान होते. त्याच्यानंतर मग आमचे जेवण वगैरे झाले. मग मामा अवेशसोबत खूप खेळले इवन त्या मामी पण खूप खेळल्या आणि मग त्यांनी मग अव्यांसाठी काही मिठाई आणि म्हणजे मिठाई तर तो खात नाही पण असं फॅमिलीसाठी मिठाई आणि मग ते बघण्यासाठी मग असं छान एक चांदीचा ग्लास वगैरे त्यांनी आणलेला. तर असं काहीच आमचं त्या दिवशी संडे गेला आणि राहिला प्रश्न आम्ही आऊच्या वॅक्सिनला गेलो होतो सकाळी कारण 1-2 दिवस व्लॉग आला नाही म्हणून वॅक्सिनला ज्या दिवशी गेलो तर माझा जो फ्रेंड आहे म्हणजे वरूनचा जो फ्रेंड आहे डॉक्टर ज्याच्याकडे आम्ही नेहमी वॅक्सिन घेतो त्याचा जो मुलगा जो आव्यांसोबत खेळतो आहे तर दोघांमध्ये काहीतरी 1-1.5 महिन्याचाच फरक आहे. मग दोघंजण बराच वेळ खेळले. त्याच्यानंतर मग तो क्लिनिकमध्ये होता ICUमध्ये होता म्हणून तो आला. मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या. सो असं काहीचं आणि आऊची थोडीशी शॉपिंग पण केली. आता काय घेतलं काय हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. आत्तासाठी एवढंच. हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.